सेकंड कमी व्हायला लागला का वाढायला लागला? कमी व्हायला लागला महाराज. पण आम्हाला मरणाचं लय भय वाटते महाराज. मरण स्वप्नातही आलं तर एखादा माणूस खाड मारून घडी थांबतोय हरिभाऊ. का मरण नको आहे महाराज कसल्याला हे. म्हणून मरण हे अटळ आहे महाराज. एखादं गाव मिळेल पण शमशान नसलेलं गाव मिळू शकणार नाही महाराज. येते नाही मरू आले अवतार येते पामर जीव किती. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यासी. वीर मर गए पैगंबर मर गए सती मरुगी. जपी मर गए जिंदा जोगी. राजा मर गया रंग मर गया फकीर मर गया. कितने सिंहासन चढे कितने ने पहरे जोडे. ज्याचा जन्म झाला की बाबा त्याला मारावाच लागते. डब्या संग ढक्कन फिरी आहे, जन्मासंग मरण फिरी आहे. डब्बा घेतलं की ढकलाचे पैसे द्यायची गरज नाही. जन्म आहे तर संगच मरण आहे. पण माणसाला मरणाचा भय वाटते, संताला मरणाचा कधी भय वाटत नाही महाराज. मरण माझे मग केले अमर. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. आता माझ्यामध्ये धरावा निर्धार चिंतने अंतरण पडावे. येते नाही झाले कुणाचे निराश आल्या वाचकाच्या कृपाविषयी. संताला मरणाचं भय वाटत नाही महाराज. आमच्या तुमच्या जीवनात एक एक सेकंद कमी व्हायला लागले महाराज. मला सांगा एखाद्याच वाढदिवस केल्यानंतर त्याचे आयुष्य वाढलं का? नाही महाराज. मनाची समाधान, एक मनाची समाधानी आहे. सॅटिस्फॅक्शन इज द ग्रेट इन द वर्ल्ड. मनाला मानसिक समाधान मिळण्यासाठी काहीतरी करावं लागतं महाराज. मनाला मानसिक समाधान मिळण्यासाठी काहीतरी करावं लागतं. लोकांना वाटतं आय वॉन्ट टू इज मनी, मनी इज लाईफ, मनी इज नो, आय लिव्ह ओनली फॉर द मनी. मी या पद्धतीवर फक्त पैसे कमवण्यासाठी आलो, ते परमार्थात बसत नाही. तुको पारायकर 67 एकर जमीन 60 लाखाची सावकारी खाते. त्यांनीच म्हणावं संसाराच्या नावे घालून या शून्य धर्म केला. तुको पारायच्या नावानं महाराज अजून कुठं बँक बॅलन्स नाही आणि कुठं त्यांचं खातं नाही. त्यांना साधू म्हणाव. जिसके मकान के ऊपर छाता नहीं और बैंक में खाता नहीं उसका नाम साधू आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग घास. मग महाराज आम्हाला मरणाचं का भय वाटते? त्याचं एकच कारण आहे महाराज. माईक प्रपंचाने सत्य परमात्म्यापर्यंत जाऊ दिलं नाही महाराज. हा संसार खोटा आहे तर हे आम्हाला कळत. सर्व हा संसार दुःख देणारा हाय तरीही सोळा वाटला. नंबर 1 कार्यक्रम आहे मारुतीच्या देवळाकडे. गावात 2000 लोक असतील पण 200 लोक मंडपात आहेत. याच कारण संसार गोड वाटते आणि परमार्थ कडू वाटते म्हणून लोक इथे येणार महाराज. विषयाचा परिपाडो गोड परमार्थ लागे कडू महाराज. गोड परमार्थ लागे कडू महाराज. लक्ष देऊन ऐका. विषयामध्ये आसक्त झालेल्या जीवाला सत्य भगवान परमात्मा खोटा वाटतो आणि खोटा संसार
खरा वाटतो, पण आम्हाला तुम्हाला देव आवडत नाही. मग देव न आवडायचं एकच कारण आहे महाराज, कारण आमचं पाप जास्ती झालं की देव आवडत नाही, आणि महाराज पुण्य जास्ती झालं की संसार आवडत नाही. पुण्य जास्ती झालं की संसारावरची ममत्व जाणार आणि मंदिरातून बाजूला जावं वाटत नाही महाराज. पण हे कलियुग आहे, कलियुगामध्ये तमोगुणी लोकांची संख्या वाढली, सतोगुणी लोकांना त्रास होणार. हा उपदेश करतात अभंगामध्ये तो उभा आहे महाराज. आता लक्ष देऊ नये का, मी काय सांगणार, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आई वडिलांना त्रास होणार, संताला त्रास होणार, आणि खरं बोलणाऱ्याला त्रास होणार महाराज. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, पतिव्रता सोन उपवासी राहिली. ऐका माई बापानो, दोन प्रश्नाचं उत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे का, मी कीर्तनाला गेलो महाराज, आणि कीर्तनाला गेल्यानंतर मला 9ला कार्यक्रम सुरू झाला, 11:30ला बंद झाला, आणि त्या बाबानं मला घरला घेऊन गेलं, आणि त्या बाबानं म्हणलं मला इथंच झोपा. मी म्हणलो इथं लाईट नाही, इथला बल्ब शॉर्ट खाल्लाय महाराज, 2च मिनिट थांबा. मी म्हणलो वाजल्यात 12, आणि बाबा 2च मिनिट थांबा म्हणाल्या. मी आता बल्ब कुठून देऊन विचारात पडला महाराज. मग 2 मिनिटांमध्ये बल्ब आणले आणि आणून तिथं लावले बाबा. मी म्हणलो बाबा बल्ब मागून लावा, मला एवढं सांगा बल्ब कुठून आणलो. शिरा मारुतीच्या देवळात गेलो महाराज, आणि देवळातलं काढून घरला बल्ब आणलो. देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, पतिव्रता सोन उपवासी राहिली. कोण म्हणले, संत जनाबाईनं. धुंद झाला तुझा, धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार. महाराज पुण्यवंत पाताळ लोके नेला, चोरट्याचा बहुमान वाढविला. महाराज दोन म्हणजे आमच्या घरावर सांगितले, देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. महाराज जे काम करते त्याला दिली मिळती आहे गणेश, आणि जे बगर कामाचं येते बघा ते शिबिरांची डोकी सुचली म्हणून तिकडे जाते महाराज. ही अशी अवस्था आहे. मग अवस्थेला बदल करण्यासाठी काय करावं सांगतात कारण आम्हाला विचार करावा लागतोय. मग पंच विचार करावा लागतोय, क्षणोक्षणा हाची करावा विचार. मग लोक म्हणतात मला कधी विचार करत नाही का? आम्ही जे विचार करता ते परमार्थात बसेल नाही महाराज. आम्ही जे विचार करता ते साधू संतांच्या विचारात बसत नाहीत. म्हणून आम्हाला तुम्हाला कोणता विचार करावा ते सारासार विचार करा उठा उठी नामधरा. विचारा वाचून न पविजे
समाधान. विचार केल्याशिवाय माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होत नाही महाराज. म्हणून तुम्हाला आम्हाला तुकोबाला विचार करायला सांगतात. पहिला प्रश्न डोक्यामध्ये ठेवून घ्या. विचार करायला तुकाराम महाराज जनावराला सांगत नाही, जनावराला सार पाप पुण्य हे काहीच करत नाही, जनावराला विचार करायची गरज नाही. मग तुकोबाला विचार करा देवाला सांगतात का? देवाकडे विकार नावाचे बाबा देवाला विचार करण्याची गरज नाही. देवाकडे विकार नावाचे बाबा नाही, देवाला विचार करायची गरज नाही. मग तुकोबाला विचार करायला कुणाला सांगतात? महाराज या मनुष्याला का आहार निद्रा भय मैथून, कारण जनावराला आहार निद्रा भय मैथून समान एवढे, पण माणसालाच का सांगतात? त्याचं एकच कारण आहे, पशु काय पाप पुण्य जाणते. पशुला काय पाप बी करत नाही ना पुण्य करत नाही, पण काही माणसाला कळून पाप होतात महाराज, आणि काही माणसाला न कळून पाप होतात. कळून होण्याने पाप सांगतोय का? कळून होण्याने पाप महाराज मनानं केल्याने पाप, शरीरानं केल्याने पाप चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर धुवून जातात महाराज. शरीराने केल्याने पाप इंद्रायणीमध्ये गेल्यानंतर धुवून जातात, पण मनाने केल्याने पाप कोण्याही तीर्थक्षेत्रामध्ये धुवून जात नाही. म्हणून मनाने कधी पाप करायचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वा मन, मनोमार्गे गेला तर तेथेची मुगला. म्हणून मनाच्या मार्गाने जायचं आहे. मन एवढं चप्पल आहे, मन चंचल चंचल. मनाची वृत्ती तुम्ही इथं बसला लगेच तुम्हाला असे पाठवून येते. मला मनाची वृत्ती, मन चपळ चपळ, मन चंचल चंचल. मनाची वृत्ती तुम्ही इथं बसून घ्या. तुम्हाला इथं बसल्यानंतर पंढरपूरला नेते, इथं बसल्यानंतर ढवळा नेते, इथं बसल्यानंतर कवा कवा चपलीकडे नेते मन, कवा कवा हिमवण्याच्या शेंगाचं नेते. डुकरं आले का, भांडे धुवायचे होते उगवतो तिकडं आलो का, हे मनाची वृत्ती आहे महाराज. मनाच्या मार्गाने जायचं नाही. माऊली ज्ञानोबाराने सांगितलं मनोमार्गे गेला तो तेथेच मुक्तला. म्हणून मनाला जर महाराज आपल्या हातात ठेवून द्यायचा आहे तर 5 ज्ञानेंद्रिय हे शहाण्या गावचे शहाणे माणसं आहेत महाराज. आणि हे 5 एकत्र आले की महाराज, 5 एकत्र आले की, कारण तुम्हाला सांगतो आहे का त्या गावामध्ये चांगलं काम होतंय महाराज. 5 माणसं एकत्र आले चांगले की त्या गावामध्ये सत्ता होते, त्या गावामध्ये शक्ती होते, त्या गावामध्ये भागवत होते, त्या गावामध्ये श्रीराम होते, त्या गावामध्ये पारायण होते, त्या गावामध्ये भागवत होते. आणि हे जर 5 ज्ञानेंद्रिय जर एकत्र येत नाहीत तिथं काही होत नाही. पण ज्ञानेंद्रियाच्या मार्गाने कर्मेंद्रिय येतात महाराज. कर्म इंद्रियाला कुठं जाता येत नाही, कारण शहाणे माणसं चांगल्या रस्त्यावर चालले. घरातला बाप चांगलं वागला ना, पोराला चांगलं वाग म्हणायची गरज नाही महाराज. बापाला सांगितलं पोरा काय बाबा गणेश गेले आणि मला फेकून आनंदी. पोरग चुलीच्या जवळ गेलं, खांडावर बिडी ठेवलं किंवा गौरीवर बिडी ठेवलं, बिडी पेटच ना महाराज. पोरग 2 बार ठेवलं, बिडी पेटला. पोरानं बकडं तिकडं बघितलं, 2 झुळके मारलं आणि तवा बिडी पेटली आणि हातात धरलं पोरगन बाबाजवळ बिडी आणून दिलं. बापांना माझ्या देखत बिडीवर तू तुला लाज वाटणार का? मला बक्कळ वडले वाटणार नाही, पण तुमचा दिवा बुडे म्हणून मला बिडी वडा विचारायला मी सांगितलं महाराज. तुमच्या पाठीमागे कोणतं बिडी वडणार राहावं माझा हेतू एवढाच आहे म्हणून मी बिडी वडलो महाराज. बाप जैसा बेटा कुंभार जैसा बेटा. म्हणून तुम्ही जर कर्म चांगले केलो तर तुम्हाला फळ चांगलं मिळते. कर्म
काय सांगितलं ऐका लक्ष देऊन महाराज केले कर्म झाले त्याची भोगाने सिल्वान मुलगा जन्माला येण्यासाठी ऐकलं म्हणजे विद्वान मुलगा जन्माला येण्यासाठी बाबाचं म्हणजे उदार मुलगा जन्माला येण्यासाठी भोगल्याचं पुण्य भाग्यवान मुलगा जन्माला येण्यासाठी बहुत महाराज आपलं लेकरू जर चांगलं निघावं असं वाटतं तर आम्हाला तुम्हाला काहीतरी गोष्टीचा त्याग करावा लागतो त्याग महाराज माऊली ज्ञानोत्तरासाठी महाराज आज एवढा मोठा परमार्थ राखून ठेवण्यासाठी माझ्या विठ्ठल पंताला रुक्मिणीला महाराज सिद्ध बेटाच्या घाटामध्ये उड्या टाकावं लागलं म्हणून आज एवढा परमार्थ मोठा झाला महाराज नाही परमार्थ मोठा होणार तुको पडायचा घरी बैलाला सारा म्हणता म्हणता मरावं लागलं महाराज म्हणून आज एवढा परमार्थ मोठा झाला कुठेतरी त्याग करावं लागतं तेव्हा परमार्थ मोठं होतंय महाराज कुठेतरी जीवनामध्ये काही गोष्टी विसरावं लागतं तेव्हा लेकरं मोठं होतात महाराज उभं कसं व्हावं होत नाही महाराज काय सांगावं अहो विठ्ठल पंतांना रुक्मिणीनं महाराज काय सांगावं लक्ष देऊ नाही का माई बापानो ज्या भूमीवर इंद्र आला ज्या भूमीवर महादेव आला ज्या भूमीवर चंद्र आला त्या भूमीवर माझ्या ज्ञानोबा रायाला महाराज मडकं दिलं नाही मडकं भांडे भरपूर खाण्यासाठी विचार करा माई बापानो समाजाला सोडून देईल का महाराज काय झालं ज्या माऊली ज्ञानोबा रायाला मडकं दिलं नाही या समाजाला माई बापानो माऊली ज्ञानोबा रायाने काय महाराज अहो ज्ञानोबा राय सोपण दादा नामदेव महाराज आमची मुक्ता कारण ज्यांच्या हातापासून मुक्ती तयार झाली तुमचं नाव मुक्ता त्या मुक्तीला महाराज 2 दिवस उपवासी राहावं लागलं त्या आनंदी मध्ये धर्म पंडित त्यांना सांगितलं संन्यासाचे लेकराय महाराज काय सांगावं कोणी नाता घालावं कोणी महाराज कोकणा जेवणे खाण्यासाठी कारण एकच आहे महाराज आज एवढा मोठा परमार्थ मोठा झाला त्याचं एकच कारण आहे विठ्ठल पंताने रुक्माई महाराज त्या विठ्ठल पंतानं सांगितलं मला काढून जावं लागणार आहे काशीच्या धर्म पंडितांना मला न्याय दिला नाही महाराज कारण माझ्या लेकराला न्याय दिलं नाही मला जावं लागणार आहे आई बापानो काय सांगावं रुक्मिणी म्हणली मी एकटी राहून इथं का करू महाराज वेळाचं जेवण केलं लेकराच्या तोंडात भरवलं त्या दोघांना आई बापानो विचार करा तोंडात भरवलं आणि तोंडात भरवत असताना ढसा 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 तो रडाव त्यांना बघून रडाव महाराज दोघं रडायचं ते लेकरं बघाव तो विठ्ठल पंतांना म्हणायचं तू रडू नको का हो तू या लेकराचं सांभाळ कर तुला माहेनं या मोहाने तुला सोडत नाही तुझी माया गेली नाही कारण मला जावं लागणार आहे महाराज सांगाव आणि त्याचे लेकर म्हणून न्याय दिलं त्या काशीच्या धर्म पंडितानं आणि त्या न्यायाचं अपूर्ण कारण प्रतिकार करण्यासाठी मला जावं लागणार कोणाचे लेकर आहे ज्ञानोबा राय सोपान काका मुक्ताई नामदेव निवृत्तीनाथ काय सांगावं महाराज ढसा 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 बसून घ्याव विचार करा आम्ही आज काय खाऊन लाव काय खाऊन काय राहून लाव कट गोरमीट तांदूळ देते तर आम्ही फाशी घ्यायला झाडावर जातो महाराज त्यांना 4 दिवस उपवासी राहावं लागलं पांडव आणण्यासाठी मडकं दिलं नाही महाराज आज अजून आळंदीमध्ये कुंभाराचं घर तयार झालं नाहीये साधूचं शाप आहे महाराज साधूचा शाप आहे ढसा 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 रडाव आणि तेवढ्यामध्ये मुक्ताईच्या जवळ जावं मुक्ता पोट भरून खा आई तुझ्या डब्यातल्या डोळ्यामध्ये पाणी का गळते नाही मुक्ता
मनात म्हणाव शेवटचा दिवस आहे, मी मुक्ताला चालवायचं. पोटचे लेकरं टाकणं महाराज एवढी साधी गोष्ट आहे का? ध्यानात ठेवा. काय ताकद आहे महाराज. निवृत्तीच्या जवळ जाऊ. निवृत्ती, कारण आता तुला या सगळ्यांना सांगावं लागणार आहे. लाडका लढीवाळ नामा माझे ताने तयाच्या नामदेवाला धन्यवाद. कारण तुझं कर्तव्य आहे, सोपान लई आहे, सोपानाला सांगावं लागणार आहे, मुक्ताईचं संगोपन करावं लागणार आहे. सगळे लेकरं झोपे गेले महाराज. रात्री 12ची टाइम आहे. विठ्ठल पंत म्हणले झालं शेवटचं नमस्कारात आम्ही आमच्या गावाला जातो महाराज. कारण तेवढ्यामध्ये थोडं थांबा, मी पण येते महाराज तुमच्या सोबत. त्याला महान पतिव्रतेचे लक्षण म्हणावं महाराज. विठ्ठल पंत पुढे, रुक्मिणी पाठीमागे जावं आणि दोघांनी एकदा त्या सिद्धेश्वराच्या घाटामध्ये उड्या टाकून महाराज एवढ्या परके मौली ज्ञानोबाला तुकोबारायला न्याय दिला महाराज. आधी जर आम्ही पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, यांनी आळंदीला जो महाराजच्या संस्थेमध्ये बामना आम्हाला हातात घालून लोटतात महाराज. काय सांगायला लागलो. पण ज्याच्या वयात महाराज, ज्याच्या कपाळाला भोकाय ते साधा वाळकरी नाही महाराज. हा वैष्णव आहे, वैष्णव. आणि त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये काय आहे? संगत आहे महाराज. त्याच्यानंतर पंगत आहे. वैष्णवा संगे सुख वाटे. वैष्णवाच्या संगतीमध्ये या देहाला सुखाची एक प्राप्ती आहे महाराज. कारण संतांच्या संगतीत तुम्हाला गायन करता येतं महाराज. संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला उड्या मारता येतं आणि संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला नाचता येतं.
वारकऱ्यासाठी भजन सगळ्या मंडळी टाळे वाजवा आहे बाबा. काय आनंद आहे. मला वाटतं मी पंढरपूरच्या महाद्वारात कीर्तन करतो का महाराज. आनंदी घेऊन सगळं मला काय महाराज नामचिंतन करा. हरिभाऊ महाराज इकडे आमच्या जोर महाराज संस्थेचे वारकरी, हातराचे आमचे भरगे बाबा, नामदेव महाराज, सगळी वारकरी मंडळ काय चिमुकले आहेत महाराज. अहो मला काय म्हणायचं आहे, मुलाला डॉक्टर करू नका महाराज, कारण त्याला गळ्यात माळ घालून वारकरी करा महाराज. डॉक्टर शेवटला का व्हायना बिघडतो, पण वारकरी झाल्याला जीवनात कधी बिघडत नाही महाराज. लक्ष देऊ नये का. मायबापानं संकल्प करा महाराजाला निश्चयाचे फळ म्हणे त्याची फळ. निश्चय करा मायबापानो. मग तुकोबाला विचार करायला सांगतात, जनावराला सांगत नाही. जनावराला सारा सारखा पुण्य तरी कळत नाही. मग तुकोबाला विचार करायला कोणाला सांगतात महाराज. उद्देश कोणाला काय. तुकोबाला विचार करायला माणसाला सांगतात. त्याचं पहिलं कारण हाय माणसाला सार असं दिवसभर खाणं खाल्ल्याला बैल मालकाच्याच घरला येतोय. कुठं तिकडं उघडत तिकडं इकडं दादाकडे जाईना महाराज. तर एखादा माणूस पिला की त्यानं घरला येईना. कारण आहे तुमचं काहीतरी चांगलं व्हावं हेच संताचा उद्देश आहे महाराज. तुम्ही कारण लयाला जाऊ नये एवढं सांगण्याचं काम ते संताचं आहे. बोलीच्या देटापासून सांगतात 8-8 दिवस यांना घरात काय मिळत नाही का, तुमच्याजवळ का राहतात. तुमचा काहीतरी भला व्हावा, कारण तुमच्या सत्यामधून 10-5 लोकांना सुधारावं एवढा हेतू आहे महाराजाला. सोडून दुसरा काही हेतू नाही वारकऱ्याचा. आज बघा ही कुठली संस्था, हे बघा नवर केवढे केवढे एक कानोबाचे कोळे. कुठली संस्था बेलाडी महाराज. या संस्थेचे चिमुकले पोळे बघा. कपाळाला बोका आहे महाराज आणि गळ्यात तुळशीची माळ आहे. आणि एक वेळा तुम्ही स्नान केलो तर 108 तीर्थाचं स्नान केल्यासारखं होते. तुळशीची माळ घालून स्नान केलं तर एवढी ताकद त्या तुळशीच्या माळामध्ये आहे. आणि तुळशीची माळ गळ्याच्या बघा, त्याला शुगर, बीपी, कॅन्सर, अनंत प्रकारच्या बिमारीपासून दूर करण्याची ताकद प्रशात आहे. तर त्या तुळशीच्या माळात आहे तुळशी हार गळा असे पितांबर आवळे निरंतर ह्याची ध्यान. म्हणून महाराज गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला मुका लावा. याच्यासाठी तुकोबाला तुम्हाला आम्हाला विचार करायला सांगतात. मग महाराज हे शरीर लयाला जाऊ नये जर तुम्हाला असं वाटतं तर त्याच्यासाठी काय करावं.
जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ऐका माई बाबानो, एखाद्याला म्हणा बाबा तुमच्या पायावरून हजर करतो, लोक खाल्लो दाता कलरला आले आणि एक बरा गळ्यात माळा घालून चला पंढरपूरला. त्याला म्हणजे महाराज पंढरपूरला जावा तर बघा, महाराज पंढरपूरला जावा तर बघा माझी बायको उपवाशी राहते. महाराज त्यांना पंढरपूरला गेलो की बायको उपवासी राहते, आम्हाला लय वाईट वाटलं महाराज. त्या मी जेवल्याशिवाय तिने जेवतच नाही. मी म्हणलो महाराज सब पैसे के भाई आपणासाठी कोई नाही, आयुष्य हा चोराचा कैसा हा विश्वास. तुका म्हणे धन धनापायी देती प्राण. महाराज हे तुम्ही जेव्हापर्यंत हाने काम करता तेव्हापर्यंत तुम्हाला चांगलं म्हणतात लोक, आणि आम्ही तुम्ही एक वार या जगातून निघून गेलो तर आम्हाला तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार. महाराज या लोकांवर तुमचं आधार कार्ड लिंक करू नका. ज्यानं आम्हाला चांगलं म्हणते जगाचा मानक त्या विठ्ठलाकडे आमचं आधार कार्ड लिंक करावं. महाराज त्या देवाला आमच्याबद्दल प्रेरणा यावं, त्या देवाला आमच्याबद्दल चांगलं वाटावं. त्यांना म्हणलं महाराज तुम्ही म्हणायचं खरं का बायको करायचं खरं, पहिले एक बार परीक्षा बघतो नंतर पंढरपूरला येतोय. हा वकील होता महाराज, त्यांना वकिली कराय कोर्टात चालला की बाई तुम्ही आल्याशिवाय पाणी पिवाडणं, तुम्ही लवकर या. त्यांना म्हणायचं आज मला कोर्टामध्ये यायला उशीर होते, आज माझ्या हातावर 50 केस आहेत आणि जजने सांगितले आज तुमचे सगळे केस फेस करा, मला याला संध्याकाळचे 6 वाजता तुम्ही जेवून घ्या. बायको म्हणायची बघा हो तुम्ही काय बी कोशिश करा लवकर या, जो कोणा जेवणार. याला खरंच वाटायचं महाराज. यांना काय केला महाराजाचं खरं का बायकोचं खरं. समोरच्या दरवाजाने आला आणि महादेवच्या दरवाजाने दुसऱ्या मजलीवर जाऊन बसला. हिला माहित झालं आता गेला महिन्यात तर संध्याकाळी 5 वाजल्याशिवाय येईना. हिने लगेच महाराज अर्धा किलो तांदूळ घेतली आणि पातेल्यात टाकली आणि पातेलं गॅसवर ठेवले. रट 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 महाराज त्याला वाटतं अर्धा किलो चांगलं तर भात शिजली आहे, आता माझ्यासाठी करून त्याच्यात साखर आणि दूध घालली आहे आणि माझ्यासाठी ठेवताय काय की वाटलं याला. महाराज तुम्हाला काय सांगा, अर्धा किलो तांदळाचा भात शिजला बाई पराठ्यात सुद्धा टाकले. महाराज इकडे बरं इकडे माझी नवरा जेवल्याशिवाय जेवणार काय सांगा. माझी जेवणा महाराज तुम्ही काय जेवशाल. कानाच्या पहिलं तुमची भाकरी आणून बसते काय सांगा तुम्हाला. मी सगळ्याला सांगा महाराज काय करावं लई अवघड दुःख आहे महाराज. आम्ही तर सांगून हरी महाराज बर्गे महाराज काय त्याला माहित आहे का गिराक 12ला येतात केव्हा 2ला येते महाराज काय झालं. मग अर्धा किलो तांदळाचा भात शिजला बाई गप्प 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 खाल्ली. याच्या डोळ्यामध्ये लालकी चढली महाराज. लालकी मागे एक रोग आलतं बघा ओमिक्रॉन, डोळे लाल व्हायचं. याला वाटलं आम्ही लहान असताना गावागावामध्ये ऊस यायचं बर्गे महाराज, गावागावात ऊस यायचं आणि त्यानं गावात ऊस घेऊन आलं आणि त्या बाईच्या घरापुढे भंडी आली आणि बाई म्हणले मामा रुपयाला किती ऊस. त्या मामाला सांगितलं रुपयाला 4 ऊस. तिनं म्हणली हे रुपया घ्या 4 ऊस द्या. महाराज त्याला वाटलं 4 ऊसापैकी 3 खाईल, एका होईना मला ठेवण मला बी कवळ झाले. आखरी एका होईना ऊस ठेवण 4चे 4 ऊस खाल्ले. महाराज त्याचं स्वल्पट वंटराला टाकले, हळूहळू 3:30 वाजले. त्यानं म्हणलं आता लई थांबणे 4 वाजता घरला जावं. खालून उतरला आणि हळूहळू जायला लागला. घरात बाई बघितली घराला एवढं उशीर करावं काय तुम्हाला काय ना काय माझं मी रडायला मी काय पण घसा बसलो का करू. मला रोज 12 गावचं पाणी एवढं का उशीर केले आहे. माझ्या पोराला गुडा होत नाही, मला कवा चक्कर येऊन आली. राग येऊन गेले महाराजाला. सगळं पोटात वायगुळा उठले. माझं पोट हाकून गेलंय उपाशी त्या कार्यकारात याला राग आला. महाराज बाई म्हणजे रोज नीट बोलतो ते, आज वाकडा वाकडा बोलण्यात त्याचं कारण आहे. म्हणली बाई म्हणजे आज कोर्टामध्ये केस सगळे हरल्या तेव्हा वाकडा बोलल्या. सगळेच हरले की घरच्या कोर्टात. महाराज घरच्या कोर्टात बाई म्हणली आज काय कचेरीची मात. ह्यानं म्हणलं अर्धा किलो बीपीटी तांदळाचा भात. बाई म्हणली माय याला कसं करायला म्हणावं. रोज नीट बोलतो तो, आज काय की आडूवेडे करला. महाराज
त्यांना म्हणणार पाऊल किलो पेढे रोज नीट राहतो तो, आज काय की धसपुस करला. त्यांना म्हणणार रुपयाचे 4 बाई म्हणजे तुम्हाला कसं कळलंय. त्यांना म्हणलं अवदेसा मला टाकून तुला कसं गिळलंय. या जगात आपलं कोणी नाही भागायचं, सब पैसे के भाई नाही.